तुम्ही भरलेलं वांग, भरलेली भेंडी तर भरपूर खाली असणार, पण कधी या पद्धतीने भरलेला दुधी बनवला आहे का? एकदा नक्की बनवून पहा, तेही कोणतंही वाटण-घाटण न घालता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, पण चवीला अप्रतिम असा लागतो. घरात जर कोणी दुधी भोपळा खात नसेल, तेही अगदी आवडीने खातील. एवढी झणझणीत आणि चमचमीत ही भरलेली दुधी बनून तयार होते. रेसिपी एकदम साधी सोपी आहे. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी एक दुधी घेतला. दुधी अगदी कवळा आहे आणि असा लांबट दुधी बघून घ्यायचा. आता दुधी सोलून घेऊया. दुधी जास्ती जाड घ्यायचा नाही, असा पातळ आणि लांबट बघून घ्यायचा. तर पहा, मी इथे दुधी सोलून घेतला आहे आणि धुवून देखील घेतला. दुधीच्या बाजूचे मी दोन्हीही टोक कापून घेतले. आता अशा प्रकारे दुधी कापून घेऊ. मोठ्या मोठ्या पीसमध्ये हा दुधी कापून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने. आता अशा प्रकारे दुधीवरती उभी कट मारून घेऊ, जेणेकरून आपल्याला आतमध्ये मसाला भरता येईल. दुधीच्या आतमधला बियांचा भाग काढून घेऊ, जेणेकरून आतमध्ये मसाला भरायला जागा होईल. इथे तुम्ही बघू शकता दुधी अगदी कवळा आहे, पण मसाला भरण्यासाठी आपण अशा प्रकारे हाताने त्याच्या आतमधल्या बिया काढून घेऊ, किंवा तुम्ही चमच्याच्या मदतीने काढल्या तरीही चालतील. तर पहा, मी सगळ्या दुधींमधल्या बिया काढून घेतल्या आहेत. दुधीच्या आतमध्ये भरण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे कापून घेतले आहेत. या भरलेल्या दुधीमध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही. 3 चमचे इथे जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं. 1 चमचा आलं आणि लसूण असं जाडसर कुटून घालूया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा तेल घालून घेऊ. मी इथे कच्चं तेल घातलं आहे. आता सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ. अगदी साधा सिंपल मसाला आहे, पण भाजी अगदी चमचमीत बनते. तर पहा, मी इथे मसाला सगळा मिक्स करून घेतला आहे. आता हा बनवलेला मसाला या दुधी भोपळ्याच्या फोडींमध्ये भरून घेऊ. सगळा मसाला अगदी दाबून दाबून या फोडींमध्ये भरून घेऊया. हा मसाला कच्चा वापरला असला तरीही भाजीला चव खूपच छान येते. सगळे दुधी आपण याच पद्धतीने भरून घेऊ. अगदी दाबून दाबून मसाला आतपर्यंत चांगला असा भरून घेऊया. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भरलेला दुधी भोपळा बनवून पहा, खूपच भारी लागतो. तर पहा, मी इथे सगळ्या दुधीच्या फोडी मसाल्याने भरून घेतल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी मसाला दाबून दाबून फोडींमध्ये भरून घेतला. आता गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेऊ. तेल इथे गरम झालं आहे. 1 चमचा जिरे घालूया. जिरे चांगले फुलून देऊ. आता याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. फोडणी चांगली खमंग परतवून घेऊया. गॅस आता लो फ्लेमवरती करू आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला घालूया. सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे भरलेले दुधी या फोडणीमध्ये घालून घेऊ. गॅस इथे लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. सगळे दुधी फोडणीमध्ये घालून घेऊ. वरून थोडंसं पाणी घालूया. मी या मसाल्याच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं आणि ते घातलं आहे. आता वरून झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनटं चांगली भाजी शिजून देऊ.
4 ते 5 मिनिटानंतर मी इथे झाकण काढून घेतलं आहे. आता भाजी परतवून घेऊया, जेणेकरून सगळ्या बाजूने दुधी चांगला शिजला जाईल. पुन्हा 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजून घेऊ. 3 ते 4 मिनिटं इथे झाले आहेत. मी पुन्हा झाकण काढून घेतलं. पुन्हा दुधी परतवून घेऊ, जेणेकरून सगळ्या बाजूने दुधी चांगला शिजला जाईल. आता या भाजीमध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालूया, जेणेकरून अगदी दाटसर ग्रेव्ही बनते. झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेऊ. तर पहा, इथे 5 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. तर पहा, झणझणीत आणि बिना वाटणाचा भरलेला दुधी भोपळा बनून तयार झालेला आहे. रंग पहा किती सुंदर आलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊ. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जितकी सुंदर ही रेसिपी दिसत आहे तितकीच चवीलाही छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा बनवून पहा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.